तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहोत. तर त्यामधलं आपण पहिले एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन 1 3 4 2 5. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे. तर डिटर्मिनंट कसा काढायचा बघा, तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे पहिली ही टर्म घ्यायची, नंतर ही टर्म. मग डिटर्मिनंट कसं काढणार आपण, d इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 5 ब्रॅकेट मायनस साईन द्यायचं म्हणतात, मायनस 4 मल्टिप्लाय बाय 2. 3 मल्टिप्लाय बाय 5 15 मायनस 8 म्हणजे तुमचा डिटर्मिनंट आला 7. क्वेश्चन नंबर 2 मधलं क्वेश्चन नंबर पहिलं, यामध्ये पण आपल्याला डिटर्मिनंट काढायचं आहे. तर चला तिरपा गुणाकार करा. म्हणजे काय होणार, -1 इंटू 4 ब्रॅकेट मधात मायनस साईन 7 इंटू 2 -1 इंटू 4 -4 मायनस 7 इंटू 2 14. जेव्हा दोन्ही साईन मायनस मायनस असतात तेव्हा ॲडिशन करायची आणि मायनस साईन द्यायचं. म्हणजे 14 + 4 18. सो युअर आन्सर इज -18. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन 2 मधला क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. तर इथे काय आहे, 5 3 -7 0. तर डिटर्मिनंट काढायचं आपल्याला. तिरपा गुणाकार करा. 5 इंटू 0 मग मायनस साईन -7 इंटू 3. 5 इंटू 0 0 मायनस 7 × 21 मायनस मायनस प्लस होत आहे म्हणजे 21. तर आता आपण क्वेश्चन 2 मधला क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. तर इथे सुद्धा आपल्याला डिटर्मिनंट करायचं आहे. तर काय करणार, तिरपा गुणाकार म्हणजे 7 × 3 × 1 इंटू 2 मध्ये मायनस साईन 5 इंटू 3 इंटू 3 इंटू 2 म्हणजे इथे काय होणार, 7 इंटू 1 7 इंटू 1 अपॉन 3 इंटू 2 मायनस 5 इंटू 3 3 इंटू 2 7 इंटू 1 7 अपॉन 6 मायनस 15 अपॉन 6. हे कसं करणार, 7 इंटू 7 मायनस 15 अपॉन 6 म्हणजे -8 अपॉन 6. 2 भाग दिला तर काय येणार, -4 अपॉन 3. हे तुमचं आन्सर असणार आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 3 मधला क्वेश्चन नंबर 1 बघणार आहोत. तर इक्वेशन काय, 3x - 4y = 10 4x + 3y = 5. तर आपण याला a1x + b1y = c1 या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. आणि इथं कसं लिहिणार आहोत, a2x + b2y = c2. मग a1 म्हणजे काय, xचा कोएफिशियंट म्हणजे किती 3. b1 म्हणजे काय -4, मायनस असलं तर मायनस घ्यायचं, प्लस असलं तर प्लस घ्यायचं. c1 म्हणजे काय 10. त्याचप्रमाणे a2 म्हणजे काय 4, b2 म्हणजे काय b2 म्हणजे काय 3 आणि c1 म्हणजे काय c2 म्हणजे काय 5. मग अगोदर डिटर्मिनंट काढायचं आपल्याला. इथे x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. त्यासाठी आपण पहिले डिटर्मिनंट काढू. डिटर्मिनंट कसा करतात, a1 a2 b1 b2. मग a1 किती आहे 3, a2 4, b1 -4, b2 3. तिरपा गुणाकार करा म्हणजे काय येणार, 3 × 3 वजा -4 × 4. 3 × 3 9 मायनस 4 × 4 -16 म्हणजे 9 मायनस मायनस प्लस 9 + 16 म्हणजे किती येणार डिटर्मिनंट d = 25. त्याचप्रमाणे आता आपल्याला डिटर्मिनंट ऑफ x काढणे. तर डिटर्मिनंट ऑफ x चा फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2. जेव्हा डिटर्मिनंट ऑफ x काढतो आपण तेव्हा a1 चे कोएफिशियंट निघायचे, म्हणजे a1 कोएफिशियंट निघायचे x चे कोएफिशियंट. आता व्हॅल्यू पुट करा. c1 किती आहे 10, c2 5, b1
-4, B2 3, तिरपा गुणाकार करा 10 × 3 -5 × -4, 10 × 3 30 -5 × 4 -20, मायनस मायनस प्लस म्हणजे 30 + 20 म्हणजे 50. हा आला डिटर्मिनंट ऑफ x. त्याचप्रमाणे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ y काढायचा आहे. तर डिटर्मिनंट ऑफ y कसा काढणार? काय फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ y चा? a1 a2 c1 c2. इथे y ची कोइफिशियंट नाही घेणार आपण, म्हणजे b1 आणि b2. किमती टाका, म्हणजे काय येणार? a1 किती आहे? 3, a2 4, c1 10, c2 5. तिरपा गुणाकार करा 3 × 5 -10 × 4, 3 × 5 15 -40, 15 -40 -25. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ y आला तुमचा -25. आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या. तर x ची व्हॅल्यू कशी काढणार? काय फॉर्म्युला आहे x चा? डिटर्मिनंट ऑफ x डिवाइड बाय डिटर्मिनंट d. डिटर्मिनंट ऑफ x किती आला? 50. म्हणजे 50/d किती आहे? 25. 50/25 2. y कसा काढणार? डिटर्मिनंट ऑफ y डिवाइड बाय d. डिटर्मिनंट ऑफ y किती आला? -25. -25 आणि d किती आहे? 25. म्हणजे -1. म्हणजे x, y काय व्हॅल्यू आल्या x, y च्या? 2 -1. हे आपलं आन्सर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 3 मधलं क्वेश्चन नंबर दुसरं बघणार आहोत. काय 4x + 3y - 4 = 0 आणि इथं काय 6x = 8 - 5y. तर आपण प्रॉपर फॉर्ममध्ये लिहून घेणार आहोत अगोदर. म्हणजे कसं लिहायचं? 4x + 3y -4 तिकडे गेल्यानंतर काय होणार? +4. इक्वेशन नंबर 1. हे कसं लिहिणार? 6y -5y इकडे आल्यानंतर +5y +5y = 8. इक्वेशन नंबर 2. कम्पेअर करा कशासोबत? a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2. मग आपल्याला काय भेटणार? a1 = 4, b1 = 3, त्यानंतर c1 = 4. त्याचप्रमाणे a2 = 6, b2 = 5 आणि c2 = 8. आता व्हॅल्यू पुट करायचं. पहिले डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंटचा काय फॉर्म्युला आहे? a1 a2 b1 b2. मग व्हॅल्यू पुट करा. काय येणार? a1 किती आहे? 4, a2 6, b1 3 आणि b2 5. हे कसं सॉल्व करणार? तिरपा गुणाकार 4 × 5, 4 × 5 मध्ये मायनस साइन, 6 × 3, 4 × 5 20 - 18, 20 - 18 2. म्हणजे डिटर्मिनंट किती भेटलं आपल्याला? 2. आता काय काढायचं आपल्याला? डिटर्मिनंट ऑफ x. डिटर्मिनंट ऑफ x चा काय फॉर्म्युला आहे? c1 c2 b1 b2. व्हॅल्यू टाका. मग काय भेटणार? c1 किती आहे? 4, c2 8, b1 3, b2 5. तिरपा गुणाकार करा म्हणजे 4 × 5 -8 × 3, 4 × 5 20 - 8 × 3 24. म्हणजे 20 - 24 -4. डिटर्मिनंट ऑफ x आला आपल्याकडे. त्याचप्रमाणे आता आपण काय करणार आहोत? डिटर्मिनंट ऑफ y. मग काय राहणार? डिटर्मिनंट ऑफ y चा काय फॉर्म्युला आहे? a1 a2 c1
C2. जेव्हा डिटर्मिनंट ऑफ y काढतो तेव्हा बीचे कोएफिशियंट येणार. मग व्हॅल्यू पुट करा. A1 किती आहे 4, A2 6, C1 किती आहे 4, C2 8. मग कसं करणार 4 इंटू इथे करू खाली 4 इंटू 8 मायनस 6 इंटू 4, 4 इंटू 8 4 इंटू 8 32 मायनस 24 म्हणजे इथं किती येणार 32 मायनस 24 8. आता काय काढायचं आपल्याला x. तर xचा काय फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू dx अपॉन d. dx किती आला डिटर्मिनंट ऑफ x -4 आणि d काय 2 म्हणजे -2. x ची व्हॅल्यू आली -2. त्याचप्रमाणे y ची व्हॅल्यू काढू. y ची व्हॅल्यू काय डिटर्मिनंट ऑफ y अपॉन d. डिटर्मिनंट ऑफ y आला 8. सो 8 अपॉन d 2, 8 अपॉन d 4. सो y इज इक्वल टू 4. म्हणजे x, y काय आलं x, y x इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू +4. हे तुमचं आन्सर असणार आहे. तर आपण आता क्वेश्चन नंबर 3 मधलं तिसरं क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिलं इक्वेशन आहे x + 2y इज इक्वल टू -1. त्यानंतर 2x - 3y इज इक्वल टू 12. तर चला कम्पेअर करू आपण. a1x + b1y इज इक्वल टू c1. त्याचप्रमाणे a2x + b2y इज इक्वल टू c2. मग a1 इज इक्वल टू काय राहणार x चा कोएफिशियंट इथं 1, b1 इज इक्वल टू 2, c1 इज इक्वल टू -1. त्याचप्रमाणे a2 इज इक्वल टू 2, b2 इज इक्वल टू मायनस असलं तर मायनस घ्यायचं -3, c2 इज इक्वल टू 12. आता अगोदर डिटर्मिनंट काढू. काय फॉर्म्युला डिटर्मिनंटचा a1, a2, b1, b2 व्हॅल्यू पुट करा. a1 म्हणजे 1, a2 म्हणजे 2, b1 म्हणजे 2, b2 म्हणजे -3. तिरपा गुणाकार 1 इंटू -3 -2 इंटू 2. 1 इंटू -3 -4. जेव्हा दोन्ही साईन मायनस असतात तेव्हा ॲडिशन करायची मायनस साईन द्यायचं. म्हणजे डिटर्मिनंट किती आला -7. आता आपण डिटर्मिनंट ऑफ x काढणार आहोत. तर डिटर्मिनंट ऑफ x चा काय फॉर्म्युला आहे c1, c2, b1, b2 व्हॅल्यू पुट करा. c1 किती आहे -1, c2 12, b1 2, b2 -3. तिरपा गुणाकार करा. -1 इंटू -3 -2 इंटू 12 म्हणजे इथे काय होणार मायनस मायनस प्लस. 1 इंटू 3 3 -24 म्हणजे 3 - 24. जेव्हा एक प्लस आणि एक मायनस असतं तेव्हा काय करायचं सबस्ट्रॅक्शन आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं म्हणजे -21. याला डिटर्मिनंट ऑफ x. त्याचप्रमाणे डिटर्मिनंट ऑफ y काढणार आहोत आपण. तर डिटर्मिनंट ऑफ y चा फॉर्म्युला काय आहे a1, a2, c1, c2. a1 किती आहे 1, a2 2, c1 -1, c2 12. तर कसं काढणार तिरपा गुणाकार करणार आपण म्हणजे 1 इंटू 12 -1 इंटू 2 -1 इंटू 2 म्हणजे 12 -2 मायनस प्लस म्हणजे 12 + 2 12 + 2 14. हे काय आलं आपलं डिटर्मिनंट ऑफ y. मग x चा काय फॉर्म्युला x इज इक्वल टू dx अपॉन d. डिटर्मिनंट ऑफ x किती आला -21.
आणि डी किती आहे -7, मायनस मायनस कॅन्सल म्हणजे x इज इक्वल टू 3. वायची व्हॅल्यू कसं करणार आहोत, डिटर्मिनंट ऑफ y अपॉन डी. डिटर्मिनंट ऑफ y किती आला 14 आणि डी किती आहे -7 म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार -2 म्हणजे x, y काय व्हॅल्यू येणार x, y 3 -2. तर आपण क्वेश्चन नंबर 3 मधला क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. तर काय 6x - 4y इज इक्वल टू -12 आणि 8x - 3y इज इक्वल टू -2. तर कम्पेअर करा a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. मग काय भेटणार आपल्याला a1 इज इक्वल टू 6, b1 is equal to -4, c1 is equal to -12 and a2 is equal to 8, b2 is equal to -3 आणि c2 is equal to -2. अगोदर डिटर्मिनंट कडे आपण डीचा काय फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2 म्हणजे काय होणार a1 ची व्हॅल्यू किती आहे 6, a2 8, b1 -4, b2 -3. तिरपा गुणाकार करा 6 इंटू -3 -8 इंटू -4 -18 -32 म्हणजे इथं काय होणार -18 प्लस 32. 18 इथे काय करणार सबट्रॅक्शन म्हणजे किती होणार 8 आणि 4 22 म्हणजे 14. याला आपला डिटर्मिनंट प्लस 14. त्यानंतर आपण काय करणार आहोत डिटर्मिनंट ऑफ x. तर डिटर्मिनंट ऑफ x चा काय फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2. व्हॅल्यू पुट करा म्हणजे काय येणार c1 किती आहे -12, c2 -2, b1 -4, b2 -3 म्हणजे काय करणार -12 इंटू -3 -2 इंटू -4 इथं येणार 36 मायनस प्लस -2 इंटू 4 8 म्हणजे इथं काय येणार 36 -8 36 -8 2 इंटू 4 36 -8 किती होणार 4 28. त्यानंतर आपण डिटर्मिनंट ऑफ y काढणार आहोत. तर डिटर्मिनंट ऑफ y चा काय फॉर्म्युला आहे a1 a2 c1 c2. व्हॅल्यू पुट करा a1 किती आहे 6, a2 8, c1 -12, c2 -2 म्हणजे काय करणार तिरपा गुणाकार 6 इंटू -2 -8 इंटू -12 8 इंटू -12 म्हणजे किती होणार -12 मायनस 12 96 -96 म्हणजे इथं किती होणार -12 मायनस प्लस 96 म्हणजे इथं किती येणार 4 8 84. आता x ची व्हॅल्यू कशी काढणार x इज इक्वल टू dx अपॉन डी. dx किती डिटर्मिनंट ऑफ x 28, डी किती आला 14 म्हणजे x इज इक्वल टू 2. y कसं काढणार dy अपॉन डी. dy ची किती व्हॅल्यू आली डिटर्मिनंट ऑफ y 84 and d 14. therefore y is equal to 14 84 6.
म्हणजे एक्स कॉमा वाय कळलं 2 6. याचप्रमाणे राहिलेले जे 2 एक्झाम्पल आहे त्याचं ॲन्सर काय असणार ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि तुम्हाला जर चॅनल आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.